तर आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ओबीसी आरक्षणासंदर्भात 29 जूनला सर्वपक्षीय बैठक। मराठा ओबीसी आरक्षणावर चर्चा होणार। ओबीसी संदर्भात स्थापन केलेल्या उपसमितीबाबतही चर्चा होणार। राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर। राज्य स्थूल उत्पन्न 40,44,000 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। तर पीक क्षेत्रामध्ये 1.9%, उद्योग क्षेत्रात 7.6%, तर सेवामध्ये 8.8% वाढीचा अंदाज आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक। शेतकरी कर्जमाफी देण्याची मागणी। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू असतानाच शिंदे फडणवीस दाखल। दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी। लोकसभेतील यशानंतर ठाकरे गटाकडून आनंदोत्सव। विधान भवन परिसरात पेढे वाटून ठाकरे गटाकडून आनंदोत्सव। कुलाबा ते नरीमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा। कुलाब्यातील वाहतूक कोंडी सुटणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय। धनगर समाजाच्या नेत्यांची गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक। सुधाकर शिंदेच्या नेतृत्वात धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशला जाण्याचा ठराव करण्यात आला आहे।